वाडा आगाराचा हलगर्जीपणा समोर आला असून वाडा जवाहर बस धुळीने माखलेल्या अवस्थेत प्रवाशांचा संताप अनावर। पालघर जिल्ह्यातील वाडा बस आगारातील घटना। होळीचा सण सुरू असताना वाडा जवाहर मार्गावर धावणाऱ्या बसची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बस पूर्णपणे धुळीने माखलेली असून प्रवाशांना बसण्यासाठी स्वच्छ जागाही उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना बसच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसून आले आहे। बसमधील सीट, खिडक्या तसेच आतील भाग धुळीने झाकलेला तसेच धुळीने माखलेला होता। काही ठिकाणी माशांचा त्रासही जाणवत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। प्रवासी म्हणजे माणसं आहेत, त्यांना स्वच्छ व सुरक्षित प्रवास मिळणं हा त्यांचा हक्क आहे। सुविधा उपलब्ध असताना आम्हाला धुळीतून प्रवास का करावा लागतो असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे। नमस्कार, आपण सध्या वाडा विभागात आहोत आणि इथे वाडा आगाराची वाडा ते जवाहर ही बस, या बसमध्ये आपण सध्या प्रवास करता आपण उभे आहोत। आपण इथे जर पाहिलं, होळीच्या सणाच्या जवळच सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होळीचा सण सुरू आहे आणि या विभागातली अशी बस आहे की इथं एखादा साधा माणसाला तरी बसायला तरी इच्छा होणार नाही। तुम्ही जर ही बस पाहिली तर सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। मला वाडा विभागाला असा प्रश्न करायचा आहे, नेमका या बसमध्ये माणसंच बसतात की अन्य प्राणी बसतात? तर माणसं बसतात, तर ही बस का स्वच्छ ठेवत नाही? या वाडा विभागाचा हलगर्जीपणा तुम्हाला स्पष्ट दिसतो। याच्यात सुधारणा होईल का हे आपण पाहणं निश्चित गरजेचं आहे। नमस्कार। सार्वजनिक वाहतूक सेवेबाबत आगार प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना अशा प्रकारचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणी वाडा आगार प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, बसची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे। दिनेश आंबेकर, निर्भीड समाचार, जवाहर।